नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. दिनांक 1 ऑगस्ट हा जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन आहे. जगभरात आणि आपल्या देशातही फुफ्फुस कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे आज आपण कर्करोगाची कारणं नेमकी कोणती, लक्षणं काय, उपाय काय, प्रतिबंधात्मक औषधोपचार, शस्त्रक्रिया याबाबत राष्ट्रीय कीर्तीचे कर्करोग तज्ज्ञ, सर्जन आणि विमास इन्स्टिट्यूट फॉर मिनिमल ऍक्सेस सर्जरी अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉक्टर विजय कुमार केसकर सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, नमस्ते. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. धन्यवाद. डॉक्टर केसकर सर ही गेली 3 दशके बार्शी शहरात शरीराच्या विविध अवयवांना होणाऱ्या कर्करोगावर उपचारात्मक शस्त्रक्रिया करतात. कुशल, निष्णात, तज्ज्ञ, अभ्यासू कॅन्सर सर्जन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. आजपर्यंत राज्यभरातून विमासमध्ये येणाऱ्या हजारो लाखो रुग्णांना डॉक्टर केसकर यांनी आपल्या शस्त्रक्रिया कौशल्यातून नवसंजीवनी दिलेली आहे. आज त्यांच्याशी आपण या सगळ्याच विषयावरती चर्चा करणार आहोत. सर, आपण कॅन्सर तज्ज्ञ आहात, सर्जन आहात. गेली 3 दशकं कर्करोगाचं प्रमाण विविध असंख्य म्हणजे तुम्ही रुग्ण पाहिलेले आहेत. तर आज कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणारी लागण आणि फुफ्फुसाचा कर्करोग याबाबत नेमकी परिस्थिती काय आहे आणि बार्शीसारख्या निमशहरी ग्रामीण भागात फुफ्फुस कर्करोगाचं प्रमाण किती आहे साधारण? आज 1 ऑगस्ट हा जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. हे पाळण्यामागचं वैशिष्ट्य असं की सामान्य जनतेमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जाणीव करून देणं आणि त्याच्यामध्ये टाळता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळल्या तर आपल्याला फुफ्फुस कर्करोग जो वाढता प्रश्न आहे जगाचा तो कमी करता येईल, हा त्याचा उद्देश आहे. आता आपण जर आपल्या जागतिक ह्याच्यावर जर बघितलं तर जगामध्ये हा एक प्रामुख्यानं पर्टिक्युलरली इन द वेस्टर्न कंट्रीज आणि मध्ये हा प्रॉब्लेम जास्त मोठा आहे. परंतु आपल्याकडचे जे कॅन्सर्स आहेत ते प्रामुख्याने तोंडाचा कर्करोग आणि हे जरी टॉपला असतील तरी हळूहळू लंग कॅन्सरचे पेशंट्स वाढत आहेत. आता ह्याच्या कारणांचा जर विचार केला तर वाढतं शहरीकरण एक खूप मोठं आव्हान आहे. कारण वाढत्या शहरीकरणामुळं औद्योगिक वसाहती होत आहेत, केमिकल इंडस्ट्रीज उभ्या राहत आहेत, पोल्युशन होत आहे, त्याचबरोबर वाहनांची संख्याही खूप वाढते. आता भारत सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे की कार्बन इमिशन कमी करण्याकडे कल दिला जातोय. परंतु शहरांमध्ये जर आज बघितलं तर वाढती वाहनं, अरुंद रस्ते, रस्त्याचं प्रमाण, वाहन आणि रस्त्यांचं प्रमाण असलेलं अतिशय व्यस्त प्रमाण, हे जे अनेक कारणं आहेत त्याच्यामुळं हवेची जी क्वालिटी आहे ती कायम घसरत राहते. जगामधल्या प्रदूषित शहरांमध्ये भारतातली 4 शहरं टॉप करतात नेहमी. तुम्ही जरी आजची लिस्ट बघितली तरी भारतातलं एक तरी शहर त्यात सापडलंच पाहिजे जगातल्या प्रदूषण. आणि ही जी प्रदूषण आहे पर्टिक्युलरली ते शहरामधून जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतंय लंग कॅन्सरसाठी. आणि म्हणूनच त्याच्यावर उपाय म्हणून आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स, त्यानंतर गॅसवर चालणारी वाहनं, गॅसवरनं जरी वाहनं चालत असतील तरी त्याच्यातून सुद्धा हायड्रोकार्बन्स निर्माण होतात, पण ते पेट्रोल डिझेलपेक्षा कमी राहतं. आणि इलेक्ट्रिक वाहनं ही त्याच्यावरचा पर्याय असू शकतो, परंतु अजून तितके वापरात नाहीयेत. तर ही एक साधारणतः कारणं आहेत. दुसरी कारणं म्हणजे आपल्या असलेल्या व्यसनं, लोकांमध्ये असलेली व्यसनांमध्ये प्रामुख्याने येतं टोबॅको स्मोकिंग म्हणजे सिगरेट, बिडी स्मोकिंग. आणि ह्या स्मोकिंगचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एकाला आपण ऍक्टिव्ह स्मोकर्स म्हणतो. ऍक्टिव्ह स्मोकर म्हणजे की जो स्वतः ओढतो, आणि दुसरा असतो तो पॅसिव्ह स्मोकर. पॅसिव्ह स्मोकर म्हणजे की ते बिडी सिगरेट स्मोक करत नाहीत, परंतु जो ओढतो त्यानं जे सोडलेला धूर असतो ते त्यांच्या श्वासात घेतात. आणि हे असे जे पॅसिव्ह स्मोकर्स आहेत त्यांच्यामधली रिस्क सध्या स्मोकिंग न करता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तसं पाहिलं तर सर, कर्करोग किंवा कॅन्सर म्हणलं की आपण म्हणजे पेशंट आम्ही घाबरतोच. तर साधारण कर्करोगाची नेमकी लक्षणं काय आहेत या फुफ्फुस कर्करोगाची पर्टिक्युलर? आता पर्टिक्युलरली आपण जर पाहिलं तर शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. काही अवयव असे आहेत की जिथं आपण स्वतःला तपासू शकतो.
उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये असलेली ब्रेस्टच्या गाठींच्या बाबतीत किंवा तोंडामध्ये असलेल्या वनाच्या बाबतीत प्रत्येक जण आ केला की पाहू शकतो. डॉक्टर गुदद्वार, रेक्टम, त्यानंतर जनायटेलिया किंवा स्त्रियांमधलं युटेरस साध्या क्लिनिकल एक्झामिनेशन मधून सुद्धा ठरवू शकतात. परंतु जठर, आतडी आणि फुफ्फुस, हृदय हे जे अवयव आहेत हे इंटरनल ऑर्गन्स आहेत. ह्याच्यामध्ये बाहेरून सांगणं खूप अवघड असतं. त्यामुळे ह्याला आपल्याला जर काही सस्पिशियस लक्षणं असतील तर त्याच्या स्पेशल तपासण्या करणं आवश्यक ठरतं आणि मगच आपण त्याचं निदान करू शकतो. साधारण लक्षण काय? तर साधारण लक्षणांमध्ये असं आहे की जसं आपण आपल्याकडे भारतीय सेटअपमध्ये किंवा साऊथ एशियन कंट्रीजमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे ट्युबरक्युलोसिस हा प्रामुख्यानं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ट्युबरक्युलोसिसची लक्षणं आणि अर्ली लंग कॅन्सरची लक्षणं ही सर्वसाधारणपणे सारखी आहेत. खोकला येणे, खोकला बरा न होणे, ताप येणे किंवा नाही येणे, कधी कधी खोकल्यातून रक्त पडतं. मग अशा वेळेस बऱ्याच वेळा काय होतं की डॉक्टर्स हे म्हणजे गावातल्या डॉक्टरांच्याकडे अप्रोच होतात आणि बऱ्याच वेळा साधा खोकला वगैरे म्हणून त्याला आपण हे करतो. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते की तो एखाद्या कन्सल्टंटकडे जातो. कन्सल्टंटकडे गेल्यानंतर एक्सरे वगैरे केला जातो, पाहिलं जातं. एक्सरे मध्ये पॅच दिसतो. मग पॅच तो आहे तो निमोनियाचा आहे की कॅन्सरचा आहे हे लगेच सांगणं शक्य नसतं. पण औषध गोळ्यांनी न बरा होणारा जर खोकला 6 आठवड्यापेक्षा जर लांबला आणि टीबीचं जर निदान होत नसेल कन्फर्म, तर त्याच्यामध्ये आपण कॅन्सरची शक्यता लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्याच्या तपासण्या केल्या पाहिजेत. कारण काय आहे की हे ट्युबरक्युलोसिस मोस्ट कॉमन आपल्याकडच्या ह्याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर आपल्या सिनॅरिओमध्ये, इंडियन सिनॅरिओमध्ये लंग कॅन्सर हा काही टॉपमोस्ट कॅन्सर नाहीये. आणि पण त्याचबरोबर ट्युबरक्युलोसिस इज व्हेरी रॅम्पंट. रॅम्पंट म्हणजे की खूप कॉमन आहे. त्यामुळे कॉमन डिसीज हे डोक्यात पहिल्यांदा येतात आणि त्यामुळं कधी कधी मिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तर अशी ज्यावेळेस असेल की बाबा 6 आठवडे झाले पण रिस्पॉन्स नाही, तर मात्र आपल्याला कॅन्सर आहे की नाही हे निश्चित करणं गरजेचं राहतं. आता तुम्ही म्हणाल तसं की इंधनाचा वापर कमी करावा किंवा काही व्यसनं असतात, पण ही झाली पुरुषांमध्ये. बायकांमध्ये याचं प्रमाण खूप कमी असतं किंवा ज्या इंधनाचा वापर करतच नाही, जसं टू व्हीलरवरती वगैरे जातच नाही किंवा व्यसन पण नसतं, मग अशा महिलांसाठी नाही. आता काय महिलांमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण एकतर कमी आहे. आता सगळेच कॅन्सर काय एक्सपोजरमुळे होतात असं पण नाही, सगळेच कॅन्सर स्मोकिंगमुळे होतात असंही नाही. आता प्रश्न कसा आहे की आता तुम्ही स्त्री आहात आणि तुम्ही जर पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये राहताय, तुम्ही स्मोकिंग नाही केलं, तुम्ही जरी गाडी नाही चालवली तरी तुम्ही तर हवा तर तीच इनहेल करताय. त्यामुळं तुम्ही जी श्वासोच्छ्वास घेणारी हवा आहे ती हायड्रोकार्बन्स युक्तच आहे, म्हणजे कार्सिनोजेन्स युक्तच आहे. त्याच्यामुळे तुम्ही गाडीवर गेला नाहीत म्हणून तुमच्यासाठी वेगळी हवा आहे का निसर्गाने दिलेली? नाहीये. त्यामुळे एअर पोल्युशन हा बेसिक इश्यू आहे. आणि वाहन चालवणं, वाहन न चालवणं, तुम्ही एकट्याने नाही चालवलं किंवा एखाद्या स्त्रीनं स्वतः नाही चालवलं म्हणून काय होत नाही. आणि याच्याबरोबर फक्त कॅन्सर व्यसनच असं नाही तर काही जेनेटिक फॅक्टर्स असतात रेअर केसेसमध्ये, त्या ठिकाणी तशा प्रकारचे कॅन्सर्स होऊ शकतात. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट कॅन्सरमध्ये आपण असं म्हणतो की बाबा हे तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सर होतो किंवा स्मोकिंगमुळे, एअर पोल्युशनमुळे लंग कॅन्सर्स होतात, तर ते त्याची ऍब्सोल्यूट कारणं नसतात. म्हणजे त्याच्यामुळेच झाला असं कधीच नसतं. त्याला अनेक फॅक्टर्स असतात. त्याच्यामुळं ऍब्सोल्यूट कुठलंही कारण कुठल्याही कॅन्सरला नाही. नॉट ओनली धिस, एनी कॅन्सर. खरं तर आत्ताची लाईफस्टाईल बघता म्हणजे अगदी लहान मुलांपासून कोणत्याही आजारांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, पण पर्टिक्युलर फुफ्फुस कर्करोगाचं प्रमाण हे महिलांमध्ये का पुरुषांमध्ये जास्त, आणि त्याच्यावरती नेमके म्हणजे कोणत्या वयाला नेमकी तपासणी करून घ्यावी? चांगला प्रश्न आहे. फुफ्फुस कॅन्सर आता तरी आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये सिनॅरिओमध्ये पुरुषांमध्येच महिलांपेक्षा जवळजवळ 3 पट कॅन्सर आढळतो. महिलांमध्ये त्या मानानं फुफ्फुस कॅन्सरचं प्रमाण कमी आहे, पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आता जर समजा आपल्याला एक स्क्रीनिंग करायचं असेल
तर स्क्रीनिंग करायचं असेल तर एक साधा चेस्ट एक्सरे वयाच्या 35-40 मध्ये जर केला तर ते एक आपलं एक स्क्रीनिंग होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जर काही डाऊटफुल असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. परंतु जसं बघा ह्याच्यामध्ये खूप वेळा एक्सरे मध्ये छोटे छोटे लिजन्स जे असतात ते मिस होतात. जरीच ते नसलं तरी पण स्क्रीनिंग करताना आपण हे एक्सरे सारखं इन्व्हेस्टिगेशन जे बेसिक आहे ते एक वयाच्या 35 ते 40 मध्ये करायला हरकत नाही, करू शकतो. म्हणजे प्रत्येक स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे आणि कर्करोग चाचणी करून घेतली पाहिजे असं थोडक्यात सांगता येईल. सांगता येईल. सर, नेमकं आता तुम्ही मगाशी तर कारणं सांगितलेलीच आहेत, पण आपल्या विमा सेंटरमध्ये या संबंधी कोणते कोणते म्हणजे फॅसिलिटी उपलब्ध आहेत, मशिनरी उपलब्ध आहेत, त्याबद्दल विमा सेंटर बद्दल एकूणच काय सांगतो ना. आता याच्यामध्ये कसं होतं की एखादा पेशंट आल्यानंतर लंग कॅन्सर जर असेल तर बऱ्याच वेळेस आमच्याकडे पेशंटचं बाकीचं ट्युबरक्युलोसिस वगैरे ह्या गोष्टी रूल आउट झालेल्या असतात ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस. मग आमच्याकडे आव्हान काय असतं की त्या पेशंटला लंग कॅन्सर आहे हे स्टॅम्प करणे, कारण स्टॅम्प केल्याशिवाय आणि त्याचं निदान करून त्याचा टाईप बघितल्याशिवाय आपल्याला पुढचा इलाज चालू होत नाही. नुसता टाईप बघून उपयोग नसतो तर त्याची स्टेज ठरवायला लागते की तो कुठल्या स्टेजमध्ये आहे. दुर्दैवानं आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये समजा जर 10 पेशंट लंग कॅन्सरचे घेतले तर 6 ते 7 पेशंट हे ऍडव्हान्स स्टेजमध्ये सापडतात. ऍडव्हान्स स्टेज म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये, आणि 3 पेशंट हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्टेजमध्ये सापडतात. म्हणजे इतके वास्ट डिफरन्स आहे याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी 30-35 वर्षापूर्वी सुद्धा CS सर्व्हिक्स स्त्रियांमध्ये आढळणारा कॅन्सर असाच होता. ऍडव्हान्स स्टेजचे सापडायचे, परंतु आता लोकांचा अवेअरनेस वाढल्यामुळे, स्त्रियांमध्ये अवेअरनेस वाढल्यामुळे आणि आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्वतःहून टेस्टला पुढे येत असल्यामुळे त्याचं प्रमाण आपण भारतामध्ये कमी करू शकलेलं आहे. तसंच याचा अवेअरनेस वाढणं, लोकांचं प्रबोधन होणं, कधी कुठल्या वेळेस काय अप्रोच झालं पाहिजे हे लोकांना ज्यावेळेस समजायला लागेल त्यावेळेस आपोआप हा अर्ली डायग्नोसिस होत जाईल आणि अर्ली स्टेज डायग्नोसिस करणं सोपं होईल. त्याच्यामध्ये काही स्क्रीनिंग प्रोग्राम्स म्हणजे जसं की मास मिनिएचर रेडिओग्राफी म्हणून एक पूर्वी प्रोग्राम राबवला जायचा. मास मिनिएचर रेडिओग्राफी म्हणजे छोटी एक्सरे मशीन असायची, ती गावोगाव घेऊन जायचे आणि सगळ्यांचा एक्सरे शूट करायचे आणि त्याच्यामध्ये एक 4x4 इंचाचा एक्सरे निघत होता, फिल्म निघायची आणि ते मग मास मिनिएचर रेडिओग्राफी मधून पॉप्युलेशन स्क्रीनिंग करून जर समजा काही वाटलं तर मग त्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचे. आता आपण परत बोलूयात आपल्या विमामध्ये असलेल्या सुविधा. समजा एक्स पेशंट आपल्याकडे आला तर पहिलं टार्गेट असतं की त्याचं डायग्नोसिस करणे. मग डायग्नोसिस करण्यासाठी काय असतं की आपल्याला त्या पेशंटचा CT स्कॅन गरजेचा पडतो. समजा एखादा सस्पेक्टेड पेशंट आहे तर त्याचा CT स्कॅन करायला लागतो. फुफ्फुसाचं स्ट्रक्चर असं आहे की आपल्या घशातून श्वासनलिका चालू होते, त्याचे 2 भाग होतात, उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला जाणारे. त्याचं नंतर ब्रँचिंग होतं आणि 2 फुफ्फुस हे एखाद्या झाडाच्या पानांसारखे असतात. म्हणजे आपण जर डोळ्यासमोर आपल्या झाड ठेवलं तर झाडाचा बुंदा असतो, त्याच्या ब्रँचेस असतात आणि मग त्याच्या सब ब्रँचेस आणि मग पान असतात. तसं फुफ्फुसामध्ये ट्रकिया, ब्रॉन्कस, सेगमेंटल ब्रॉन्कस, लोबार ब्रॉन्कस आणि मग छोटे छोटे ब्रॉन्काय आणि मग नंतर पानांच्या जागेवर फुफ्फुसाचं स्ट्रक्चर असतं. आता ह्याच्यामध्ये डायग्नोसिस करताना CT स्कॅन महत्वाचा ठरतो. CT स्कॅन मध्ये पर्टिक्युलरली बघितलं जातं की जसं झाडाची पानं आपण इमॅजिन केली तर पेरिफेरल म्हणजे वरच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला आजार आहे की टुवर्ड्स द बुंदा म्हणजे ट्रकियाच्या बाजूला, ब्रॉन्कसच्या बाजूला आजार आहे, हे बघून त्याच्यानुसार त्याची बायोप्सी केली. पेरिफेरल लिजन असेल तर पेशंटसाठी सुईनं तुकडा काढणे हे कमी धोकादायक असतं. OPD प्रोसिजर असते, पेशंटला त्रास होत नाही आणि कमी खर्चाचं असतं. त्याच्यानंतर समजा जर सेंट्रल डिसीज असेल तर मग आपल्याला नाकातून दुर्बिणीने तपासणी करणं,
ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो, जसं आपण तोंडातून आतड्याची तपासणी जठराची तपासणी करतो, ज्याला गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो, तसं नाकातून नाक आणि श्वासमार्गाची तपासणी केली जाते, त्याला ब्रॉन्कोस्कोपी म्हणतात. ब्रॉन्कोस्कोपिक डायग्नोसिस करायला लागतं. ब्रॉन्कोस्कोपिक डायग्नोसिस करताना त्याच्यामध्ये त्या ब्रॉन्कोस्कोप मधून तुकडा काढून घेतला जातो. समजा जर मुख्य जिथपर्यंत आपण पोहोचतोय तिथपर्यंत जर कुठं गाठ किंवा काही दिसत नसेल, जखम गाठ, तर मग आपण त्याच्यामध्ये सलाईन टाकून त्याचा वॉश घेतो आणि त्या वॉशचा अभ्यास करून आपण ठरवू शकतो की ह्याला कॅन्सर असू शकतो का नसतो. आणि जर समजा कधी कधी मध्येच असेल तर ना ब्रॉन्कोस्कोपीत येतं ना बाहेरच्या हे राहतं, तर मग त्याला दुसऱ्या पद्धती असतात, थोरॅकोस्कोपिक बायोप्सी करणे वगैरे वगैरे त्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर महत्वाचं राहतं ह्याच्यामध्ये, हा इंटरनल ऑर्गन आहे, ह्याचं म्हणजे स्टेज ॲट डायग्नोसिसचं प्रमाण हे स्प्रेड असतो खूप वेळा, म्हणून अशा पेशंट्समध्ये पेट स्कॅन करणं खूप महत्वाचं ठरतं. बाय चान्स पेट स्कॅन आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे, आपण इथं करू शकतो, किंवा पुण्याला पण अवेलेबल आहे, जवळचं ठिकाण म्हणलं तर मिरजला अवेलेबल आहे. मग ते पेशंटच्या राहत्या ठिकाणापासून त्यांना जे सोयीचं असेल त्यांना आपण ऍडवाइस करू शकतो. पेट स्कॅन मॅन्डेटरी ठरतो लंग कॅन्सरमध्ये, आणि पेट स्कॅनवर त्याची स्टेज ठरली जाते. मग स्टेज ठरल्यानंतर त्याचा पुढचं उपचाराचं प्लॅनिंग होतं. जर ऍडव्हान्स असेल, खूप पसरलेला असेल, तर त्याला पॅलिएटिव्ह किमोथेरपी द्यायला लागते, जितकं आयुष्य आपल्याला लांबवता येईल आणि पेशंटचा त्रास कमी कसा ठेवता येईल हे आपलं टार्गेट राहतं. जर समजा तो लिमिटेड स्प्रेड असेल आणि जर ते आपण सर्जरीनं काढू शकत असू, तर त्याला सर्जरी करण्यापूर्वी आपण त्याचं डाऊन स्टेज करण्यासाठी पुन्हा किमोथेरपी देऊन मग ऑपरेशन करतो. स्टेज 1 असेल तर मेनली सर्जरी करून मग पुन्हा हे करू शकतो. तर ब्रॉन्कोस्कोपी, बायोप्सी, थोरॅकोस्कोपिक बायोप्सी आणि सर्जरी, किमोथेरपी ह्या सगळ्या गोष्टी विमासमध्ये अवेलेबल आहेत. पेट स्कॅनला आपल्याला बाहेरून करून घ्यायला लागतं. तर प्रत्येक कॅन्सरमध्ये, फुफ्फुसाचा म्हणून फुफ्फुसाचाच नाही, तर स्टेज ऍट द टाइम ऑफ डायग्नोसिस हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणताही कॅन्सर जर ऍडव्हान्स स्टेजमध्ये सापडला, आढळून आला, तर आपल्याला ओव्हरऑल रिकव्हरी ही कमी प्रमाणात भेटते. जर अर्ली डायग्नोसिस झालं, अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस झालं, तर त्याचं कंट्रोलमध्ये ठेवण्याचं यशस्वीपणे प्रमाण जास्त राहतं. हे लहान मुलं किंवा तरुण पिढीमध्ये या कॅन्सरचं प्रमाण कसं? साधारणपणे हे लहान मुलांमध्ये हा कॅन्सर दिसत नाही. तरुण मुलं म्हणलं तर कसं आहे, कॉमनली जे कॉमन वय आहे सापडायचं हा कॅन्सर, तो 40 ते 60 वयोगटात सापडतो. परंतु माझ्या अनुभवात आता मी 29 वर्षाची लेडी आय कुड डायग्नोस इन स्टेज 4. म्हणजे असे दुर्दैवी काही पेशंट असतात, त्याच्यामध्ये आपण फार त्यांना लिमिटेड मदत करू शकतो. आणि एज इज नॉट बार. पण लहान मुलांमध्ये लंग कॅन्सर मात्र अजून फार रिपोर्टेडली रेअर आहे. मागच्या वेळेस मी तुमची मुलाखत बार्शी टुडे युट्यूब चॅनलवर हो, घेतली होती, त्याप्रमाणे मला काही पेशंटचे कॉल आले आणि परवाही कॉल आला होता की मॅडम कॅन्सर झालाय तर साधारण खर्च किती असतो, तर तुम्ही जरा त्या प्रेक्षकांना सांगितलं तर फार चांगलं वाटेल. खर्च खरं सांगायचं तर खर्च असा अमुकच इतका खर्च येईल असं खरंच कॅन्सरमध्ये सांगता येत नाही. त्याला खूप कारण आहेत. पर्टिक्युलरली एखाद्या त्या पेशंटचा इन्व्हेस्टिगेशन कुठं संपतात आणि त्याला काय उपचार करायला लागतो ह्याच्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट अशी असते की एकदा उपचार चालू केला की त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो ह्याच्यावर सुद्धा पुन्हा त्याला सेकंड लाईन ट्रीटमेंटला जायचं का थर्ड लाईन ट्रीटमेंटला जायचं हे पुढे ठरवायला लागतं. त्याच्यामुळं उपचाराबद्दल कन्फर्मली खर्च सांगणे फार अवघड आहे. परंतु आम्ही काय सांगू शकतो, तर एखादं समजा पर्टिक्युलरली ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशनचा खर्च फिक्स राहतो. आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा सर्व्हिस कॅन्सरच्या खर्चाला आम्ही सांगू शकतो, पण अन्ननलिकेचं कॅन्सर, लंग कॅन्सर्स किंवा मल्टिपल प्रोसिजर जिथे इन्व्हॉल्ड असतात त्या ठिकाणी
त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन, हॉस्पिटल स्टे मॅटर करतं. कारण कसं आहे की ब्रेस्टला आम्ही बार्शीतला पेशंट किंवा जवळचा पेशंट जो ड्रेसिंगला येऊ शकतो किंवा जो त्याच्या गावाकडे त्या ड्रेन नळीची काळजी घेऊ शकतो, त्या पेशंटला आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा सोडू शकतो, चौथ्या दिवशी सोडू शकतो, डिपेंडिंग अपॉन पेशंट्स कोमॉर्बिड कंडिशन्स. सर्व्हिक्सच्या पेशंटला सुद्धा लवकर घरी सोडू शकतो, ते लोकलचे पेशंट येऊ शकतात. परगावचे असतील तर त्यांना ऑफकोर्स ठेवून घ्यायला लागतं, पण तिथे लिमिटेड कॉम्प्लिकेशन्स असतात किंवा नसतात म्हटलं तरी चालेल, आणि तिथं आपण सांगू शकतो. पण अन्ननलिकेच्या कॅन्सरचे पेशंट, त्यांची रिकव्हरी ही फ्लक्च्युएटिंग असते. कारण एकतर पेशंट्स असे असतात की कॅन्सरचे पेशंटचे वीक असतात, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, आणि बरेच पेशंट्स हे एल्डरली असतात, त्याबरोबर त्यांना डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम्स, हायपरटेन्शन असे कोमॉर्बिड कंडिशन्स खूप असतात. त्याच्यामुळे त्यांचा हॉस्पिटल स्टे नाही. पण मी निश्चित सांगू इच्छितो की आम्ही पेशंटला ऑपरेशनचा खर्च निश्चित सांगू शकतो, आणि ऑपरेशनच्या टाईपनुसार त्याचा खर्च बदलतो. कारण काही ऑपरेशन्स असतात ज्याच्यामध्ये मल्टिपल प्रोसिजर्स इन्व्हॉल्ड असतात. उदाहरण सांगायचं झालं तर तोंडाच्या कॅन्सर. आता तोंडाचा कॅन्सर जर समजा त्याला रिकन्स्ट्रक्शन काय लागणार नसेल, प्रायमरी क्लोजर म्हणजे तिथल्या त्याचे टाके घेऊन त्याचं बंद होणार असेल तर ऑफकोर्स खर्च कमी येतो. त्याला दुसरीकडून प्लास्टिक सर्जरी करून जर टिश्यू ट्रान्सफर करून क्लोजर करायचं असेल तर 1+1 सर्जरी होते, आणि ह्या सगळ्या मेजर सर्जरी असतात. कधी कधी डिफेक्ट खूप असतो, मग आपल्याला 2 फ्लॅप 3 फ्लॅप घेऊन त्याला क्लोजर करायला लागतं, पुन्हा ते 1+1+1+ असं होत राहतं. त्यामुळं सांगणं थोडंसं अवघड आहे. आता हे झालं ऑपरेशन पार्ट. किमोथेरपीच्या बाबतीत घ्यायला गेला तर आता आपण आज फुफ्फुसाच्या कॅन्सरवर बोलतोय. आता मागच्या 25 वर्षात टेक्नॉलॉजीनं आणि टेक्निक्सने खूप गोष्टीत सुधारणा झालेली आहे. आता आपण लंग कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याचा आपण IHC म्हणजे इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री करतो. त्या इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीमध्ये त्याला काही गोष्टी ज्या आपण स्टडी करतो, त्यातले मार्कर्स जे स्टडी करतो, त्या मार्कर्सनुसार त्याचा किमोथेरपीचा ड्रग सिलेक्ट होतो. पूर्वी हे फॅसिलिटी नव्हती, पण जसं टाइम जातोय, जशी ऍडव्हान्समेंट टेक्नॉलॉजिकली होते आहे, तसं आपल्याला त्याचा आधार घेऊन टू द पॉइंट ट्रीटमेंट द्यायला लागते. मग जेव्हा मोनोक्लोनल अँटीबॉडीचं आपल्याला येतं की अमुक रिपोर्टमध्ये अमुक अमुक आहे, त्याला हे इंजेक्शन वापरायला लागणार आहे, मग त्या इंजेक्शनची किंमत वाढते. मग ते औषध वाढलं की त्याच्याप्रमाणे ते परत ते कुणाशी सुसंगत असतं तर त्या पेशंटच्या वजन आणि उंचीशी सुसंगत असतं. आता एखाद्या कमी वजनाच्या बुटक्या माणसाचा डोस हा दुप्पाड माणसाला देऊन चालत नाही, कारण त्याच्यासाठी त्याचा काय उपयोगच नाही. त्याच्यामुळं किमोथेरपीचा खर्च जो आहे तो आपल्याला त्याला कुठलं औषध वापरायचं आहे, त्या पेशंटचे असलेलं वजन आणि त्या पेशंटचं असलेलं उंची आणि वजन, ह्या 3 गोष्टींवर ठरतं. त्यामुळं डिफिकल्ट टू कॉमेंट. पण एकदा जेव्हा त्याचं ट्रीटमेंट प्रोटोकॉल फायनल होतो त्यावेळेस आपण त्याला अंदाजित खर्च निश्चित देऊ शकतो. पण पेशंटना अर्थात ऑफकोर्स त्यात त्यांचाही दोष नसतो, आल्याच किती आम्हाला खर्च येईल सांगा म्हणजे आम्ही तयारीला लागतो, तसं होत नाही. तर तपासण्या झाल्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट प्लॅनिंग होतं त्यावेळेस आपण त्यांना निश्चितच अंदाज देऊ शकतो. फुफ्फुस कॅन्सरची काही म्हणजे रेडिएशनचे किंवा किमोचे असतात ना? नाही, किमोथेरपीचे सायकल्स असतात आणि ह्याच्यामध्ये रेडिएशनचा पण रोल आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ऑपरेशन केल्यानंतर ट्युमर बेडला पण रेडिएशन देतो, म्हणजे दॅट इज ऍडज्युव्हंट रेडिओथेरपी, आणि ऍडव्हान्स पेशंटना पण आपण वापरतो. ते पेन रिलीफसाठी असतं, किंवा हाडात पसरलेला असेल, मणक्यात पसरला असेल, पेन असतं, किंवा मणके फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते म्हणून असतं. त्यामुळे रेडिओथेरपीचा निश्चित रोल आहे. सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी. एक लक्षात घ्या, कॅन्सर कोणताही असू द्या, आपल्याकडे 3च पर्याय आहेत, ऑप्शन्स आहेत. त्या 3ही ऑप्शनचं आपल्याला कॉम्बिनेशन करायला लागतं. आता तुम्ही म्हणताल की ते इम्युनोथेरपी वगैरे, पण दे आर पार्ट ऑफ किमोथेरपी. त्याच्यामध्ये सायटोटॉक्सिक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोमॉड्युलेशन असे वेगवेगळे प्रकार आहेत, पण ओव्हरऑल 3. त्यामुळे 3च्या कॉम्बिनेशनच ट्रीटमेंट प्लॅनिंग करून सांगितलं जातं. साधारण रुग्णांनी कॅन्सर झाल्यानंतर, म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर
किंवा होण्यापूर्वी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा कोणती काळजी घ्यावी, काय सांगायचं? फुफ्फुसाचा कॅन्सर हा काही संसर्गजन्य रोग नाही, त्यामुळं त्या पेशंटच्या बाबतीत कुठलाही भेदभाव करायचं काही कारण नाही. ट्युबरक्युलोसिस हा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसचे सुद्धा प्रकार आहेत. त्यात पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस मध्ये सुद्धा सगळ्याच पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटमुळे टीबी स्प्रेड होत नाही. ज्यांच्यामुळे होतो त्यांना ओपन केस म्हणतात, त्या ओपन केसेस मधून स्प्रेड होऊ शकतो. तर तशा केसेससाठी थोडे दिवस ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मास्क वगैरे वापरला तर काही प्रॉब्लेम येत नाही. टीबी मध्ये कॅन्सरचं तर काही तसं संसर्गजन्य नाहीयेच, त्याच्यामुळं असं हे नाही. पण पुन्हा प्रश्न येतो की काळजी काय घ्यायची, तर काळजी म्हणजे त्याचं आहार मात्र हाय प्रोटीन असावा, सकस असावा, हाय प्रोटीन असावा. डायबिटीस असेल तर डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल असावा. बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला आणि अशा कुठलीही गोष्ट नाहीये, फक्त एकच सांगणं आहे की स्मोकिंग ऑफ एनी टाईप, ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह, दोन्ही घातक आहेत, तर ते दोन्ही टाळलं पाहिजे. आणि आता प्रत्येक खेड्यातला माणूस, खेड्यातल्या प्रत्येक फॅमिलीतला एक तरी माणूस शहरामध्ये आहे. कारण आता शहरात गेल्याशिवाय खेड्यामध्ये शेतीमालाला भाव नाही आणि शहरीकरणाला पर्याय नाही. आणि शहरीकरण म्हणलं की पुन्हा पोल्युशन आलं आणि हे कार्सिनोजेन्स हवेत खूप आहेत. ऑल सिटीज आर पोल्युटेड इन इंडिया. त्यामुळे आता ते एक पार्ट आहे, आयुष्याचं पार्ट आहे तो एक. बरोबर, खूप छान माहिती सांगितली सर. हा अनुवंशिक आहे का फुफ्फुसाचा कॅन्सर? अजून तरी तसं डेफिनेटली स्टेटमेंट करणं अवघड आहे सायंटिफिकली, परंतु काही एखाद जीन्स आहेत की ज्याच्यामध्ये कोलॉन कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवंशिक, ते दोन आहेतच, म्हणजे प्रूव्ड आहेत आता ते, आणि त्यांचे जीन पण सापडलेले आहेत. पण अजून लंग कॅन्सर मध्ये तसं स्टेटमेंट करणं शक्य नाही सध्या. एकूणच महिलांनी कॅन्सरच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी, हा शेवटच्या प्रश्नाचं फक्त उत्तर. महिला असं नाही, सर्वांनीच कॅन्सरची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे कॅन्सर होऊ नये याची, त्यासाठी व्यसनांधता नको. कारण कोणतीही तंबाखू, मग ती च्युईंग असू द्या, इव्हन सुपारी, बेटलनट, चुना, कात, हे सगळ्या गोष्टी कार्सिनोजेनिक आहेत. तर ते टाळलंच पाहिजे. मग तुम्हाला मी तंबाखूचं सांगितलं की एनी टाईप, म्हणजे च्युईंग टोबॅको, स्मोकिंग टोबॅको, हे सगळेच घातक आहेत. म्हणजे व्यसन जर कमी झाली आणि जर आता शासनाच्या प्रयत्नांना यश आलं आणि जर स्मोकलेस व्हेकल्स रस्त्यावर आले आणि तेवढं जरी आपण पोल्युशन कमी करू शकलो तरी फार फरक पडू शकेल. त्याच्या बाबतीत दुसरं एक मी सांगेन की पोल्युशन कमी करायचं असेल तर जे झाडं कमी झालेली आहेत ते झाडं वाढवा आणि निरोगी राहा. खूप छान संदेश दिलेला आहे. म्हणजे कोणतंही व्यसन करू नका, धूम्रपान करू नका, आणि जर काही खाण्याची इच्छा झालीच तर फ्रुट्स खा, झाडं लावा, असा संदेश छान सरांनी दिलेला आहे. सर, आपण खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल बार्शी पुढे करून खूप शुभेच्छा. आणि विमास सेंटरच्या पुढच्या सगळ्या अत्याधुनिक उपकरणं तुमच्याकडे येऊत आणि असेच कॅन्सरचे रुग्ण तुमच्या हातून बरे होत ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद.